बातमी मनसेतून आहे। राज ठाकरेंनी पुण्यातल्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली। पुण्यामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज झाले। सांगितलेल्या गोष्टी न केल्यानं राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती आहे। राज ठाकरे दर आठवड्याला आता पुण्याचा आढावा घेणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये काम करत राहा, कुठेही कमी पडू नका, पुण्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, अशा सूचना राज ठाकरेंनी कालच्या बैठकीतून दिल्या। राज ठाकरे आता दर आठवड्याला पुण्याचा आढावा घेणार आहेत। पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आणि जो महानगरपालिकांमध्ये जो पराभव झालाय त्याच्यावरून राज ठाकरे नाराज झाले होते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, पुण्यामध्ये जो दारुण पराभव झालाय मनसेचा, याच पराभवावरून राज ठाकरे नाराज झाले आणि याच कारणावरून त्यांनी पुण्यातल्या उमेदवारांची सुद्धा बैठक घेतलेली आहे। दर आठवड्याला आता आढावा सुद्धा घेणार आहेत ते पुण्याचा राज ठाकरे, काय माहिती आहे? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। खरं तर काल सायंकाळी संपूर्ण बैठक जी आहे ती पुण्यातील एका ठिकाणी राज ठाकरे यांची पार पडलेली आहे आणि यामध्ये सगळे पराभूत उमेदवार जे आहेत ते या बैठकीला बोलवले होते आणि प्रमुख पदाधिकारी मनसेचे जे काही होते त्या सगळ्यांना या बैठकीसाठी राज ठाकरेंनी बोलवलेलं होतं। खरं तर पुण्यामध्ये मनसेचा मागच्या या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दारुण असा पराभव झालेला आहे। अगदी पुणे महानगरपालिकेमध्ये खाती देखील उघडता आलेलं नाहीये, एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये, अनेकांची डिपॉझिट जे आहेत ते जप्त झालेले आहेत। अगदी दोन्ही ठाकरे एकत्रितपणे निवडणूक लढत असताना देखील अशा प्रकारचा दारुण पराभव जो आहे तो त्यांचा झालेला पाहायला मिळतो आणि यामध्ये प्रामुख्याने काही नेत्यांना विशेष जबाबदारी जी आहे ती राज ठाकरेंनी या निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली होती, ती जबाबदारी त्यांनी पार पाडलं नाही। त्यामुळे राज ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होते आणि यामुळे त्यांनी काही नेत्यांना जे आहे ते चांगलंच झापलं देखील असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे नेमकं भविष्यामध्ये राज ठाकरेंकडून सगळ्या संदर्भामध्ये काय सूतोवाच केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून असं देखील सांगितलं जातंय की आता इथून पुढच्या काळामध्ये राज ठाकरे दर आठवड्याला जे आहे ते पुणे महानगरांची बैठक जी आहे ती पुण्यामध्ये घेणार आहेत। दर आठवड्याला आढावा जो आहे तो घेणार आहेत, कारण का प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला जे आहे ते आपापल्या भागामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचा आणि मनसेला घराघरामध्ये पोहोचवा, त्याशिवाय पक्ष जो आहे तो पुण्यामध्ये आपला वाढणार नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये राज ठाकरे यांना किती साथ या सगळ्या मनसैनिकांकडून पुण्यामध्ये मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।